नाही, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मी जे वक्तव्य केलंय ते बाळासाहेबांच्या वरती जो उपचार करत होते डॉक्टर, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. तर एक दिवस आधी बाळासाहेब गेले होते, मग उद्धव ठाकरेंनी त्यांना का ठेवलं एक दिवस, हे बाळासाहेबांच्या वरती ज्यांनी उपचार केले त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. काय कारण होतं यामागचं, काय कारण होतं? त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू. शिवसैनिकांना, इतरांना, सर्व नेत्यांना अंधारात ठेवण्यामागचं काय उद्देश असू शकतो? तर त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू. आपण ठस्यांबाबत पण उल्लेख केला होता, ठसे घेण्यात आले असे आपण उल्लेख केला. हा, तशी मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही, ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होता, म्हणजे आजच का बोलला, काय झालं? आज मला बरंचसं वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे. कारण ज्या वेळेला आमच्या मुळावरती उठत आहेत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठत आहेत, काय नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्यालाच टार्गेट करतायत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांचं म्हणायला आम्हाला अडचण काय, मग काय अडचण आहे. बाळासाहेबांची मोठी संपत्ती होती, ती कुठे लॉकरमध्ये होती, त्यामुळे त्यांचं थंब जे आहे मला माहिती नाही, त्यासाठी मला कल्पना नाही. त्यांना विचारून घ्या, ते सांगते. ठाकरे गटाकडून टीका होते की आता लोणी खाऊ झाले, त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर आता ते 2012 मधली घटना, 14 मधली घटना त्यांना आता आठवते, असं ठाकरे गटाचे नेते. आता जर एखादे डॉक्टर मला सांगत असतील, त्या डॉक्टरची भेट झाल्यानंतर ते डॉक्टर मला सांगत असतील तर ते बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे. आणि हे काहीच नाही, आणि खूप आहे, खूप आहे. जेवढं तुम्ही माझ्या मुलाच्या मागे लागाल ना तेवढं तुमचं मी सगळं उजेडामध्ये आणीन. तर मातोश्रीमध्ये 55 वर्ष मी काढलेत, 55 वर्ष मी काढलेत, आणि किती वेळा तुम्ही बॅगा घेऊन बाहेर चालला होतात मातोश्रीत ना, अजून खूप बोलायचं बाकी आहे. सूड भावनेने हे सगळं रामदेव सूड भावनेनं तुम्ही वागताय माझ्या मुलासाठी, सूड भावनेनं तुम्ही वागताय, लक्षात घ्या, कळलं की नाही. आणि आम्ही व्यवस्थित शिवसेनेमध्ये काढली, शिवसेना आम्ही वाढवली, उद्धवने नाही वाढवली.